नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नवीन जीमेल आय डी कसा तयार करायचा। जर तुम्हालाही नवीन एक जीमेल आय डी तयार करायचा असेल तर जीमेलवर क्लिक करा आणि अशा पद्धतीने इंटरफेस येईल। त्याच्यात गुगलवर क्लिक करा आणि हे थोडं चेकिंग होईल। त्यानंतर इथं बघा दिलेलं आहे आपल्याला की ईमेल और फोन नंबर आणि तिथे येणार आहे पर्सनल पर्पजसाठी, तर तिथं क्लिक करायचं आणि इथं बघा आपल्याला आता आपलं नाव टाकून घ्यायचं आहे, ज्या नावाने तुम्हाला मेल आय डी बनवायचा आहे। तुम्ही कुठल्याही नावाने बनवू शकता, स्वतःच्या नावाने बनवू शकता, अदरवाईज अजून काहीतरी तुम्हाला वेगळं नाव द्यायचं असेल तसंही करू शकता। तर बघा त्याच्यात एक जन्मतारीखचा एक ऑप्शन येणार, जन्मतारीख लिहायची आहे, जेंडर येणार, तुम्ही जेंडर सिलेक्ट करायचं आहे। मग नंतर मेल आय डी बनवायचं आहे, तर त्यात तुम्ही कुठलंही नाव लिहिणार। मग ते आधी चेक केलं जाईल तिथं, ते अवेलेबल आहे का नाही ते दाखवलं जाईल। कदाचित एखाद्या वेळेस असं नॉट अवेलेबल म्हणून देखील येणार आहे, तर त्यासाठी आपण अजून दुसरा प्रयत्न करायचा आहे आणि त्यात अंक वगैरे काही ॲड करून आपल्याला नाव मिळतं का, तर तसा आय डी एक सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तो सक्सेस होईल। ज्या पद्धतीने बघा आता मी हे नवीन एकदा टाकलं आहे, तर याच्यात हे सक्सेस होत नाही आहे, ते रेड कलरमध्ये लिहून येणार आहे की डिफरंट काहीतरी अंक वगैरे यूज करा आणि मग ट्राय करा। तर इथं बघा मी नवीन अजून 14 ह्या अशा पद्धतीने लिहित आहे। तुम्ही असं दुसरं 2 वेळेस 3 वेळेस एखाद्या वेळेस करावं लागेल, तरी तुम्ही तसं चेंज करत राहा आणि मग शेवटी एक आय डी तुमचा सक्सेस होईल अशा पद्धतीने। हा बघा आता त्यानं ते घेतलं आहे। आता इथं पासवर्ड मागतो आहे, तर आपण आता एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे। पासवर्ड जरा स्ट्रॉंग क्रिएट करायचा, एखादा कॅपिटल लेटर, त्याच्यानंतर अल्फाबेट, त्याच्यानंतर अंक वगैरे असं सर्व मिक्स करून मग तुम्ही पासवर्ड लावायचा आहे, जेणेकरून तो सहजासहजी कोणाला टाकता नाही आला पाहिजे। ठीक आहे, अशा पद्धतीने आता मी पासवर्ड एक क्रिएट करून घेतो आहे, तुम्हाला दिसतंच आहे बघा। असं पासवर्ड टाकला, त्याच्यानंतर पुढं नेक्स्ट करायचं आहे अशा पद्धतीने। बघा पासवर्ड पूर्ण झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नोटिफिकेशन मिळेल। त्यासाठी घंटीचा आयकॉन जो आहे तो प्रेस करा। हे बघा आता पासवर्ड माझा पूर्ण झालेला आहे। आता इथं विचारत आहे ते सेव्ह करायचं आहे का पासवर्ड म्हणून, तर आपण स्किप पण करू शकतो। अशा पद्धतीने आपला जीमेल आता तयार झाला। इथं येस आय एम म्हणून त्याच्यावर टिक करा। असं क्लिक केल्यानंतर तुमचा हा बघा एक आय डी तयार होत आहे। समोर आय डी दिसला तुम्हाला, खाली प्रायव्हसीसाठी तुम्हाला टर्म्स कंडिशन राहतील, त्या ॲग्री करा आणि अशा पद्धतीने चेकिंग केलं जाईल गुगलतर्फे आणि तुमचा मेल आय डी हा तयार झालेला आहे। आता याच्यात तुम्ही चेक करू शकता तुमचा मेल आय डी हा बघा, नवीन आय डी तुम्हाला दिसेल। धन्यवाद।